लग्नानंतर होईलच प्रेम च्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. भांडण करताना अचानक मानिनीला चक्कर येते. त्याच्यामुळे तिला रूममध्ये घेऊन जाताना विक्रम नंदिनीला बजावतो की तू आमच्या रूममध्ये पाऊलही ठेवायचं नाहीस. असं म्हटल्यानंतर नंदिनीला खूप वाईट वाटतं. ती तिच्या रूममध्ये येऊन रडत असते. तेवढ्या जीवाही तिच्या मागे मागे येतो आणि म्हणतो, रडू नकोस नंदिनी. नंदिनी म्हणते जीवाला, बघा ना जीवा, आजपर्यंत आपण आईबाबांच्या प्रेमाचे गोडवे गायले होते. त्यांचं प्रेम आपण बघितलं होतं. त्यांच्या नात्यामध्ये कडूपणा कधीच नव्हता. पण आज या भांडणामुळे त्यांच्या नात्यामध्ये कडूही आठवणी आता असतील. असं म्हटल्यानंतर जीवा नंदिनीला समजावत म्हणतो, अगं नंदिनी, तू शिकलेली आहेस, असा कशाला विचार करतेस? आपल्या घरावर आलेली ही टेम्पररी फेज आहे. ही निघून जाणार आहे कधी ना कधी, तर नको काळजी करूस तू. असं म्हणून तिला समजावत असताना त्याला एकदम नंदिनीच्या गालावर पडलेला पापणीचा केस दिसतो. तो केस तो नंदिनीच्या हातात देतो आणि म्हणतो, हे घे, डोळे बंद कर आणि विश माग. तुझी विश नक्की पूर्ण होईल. आता नंदिनी ही जीवाने सांगितल्याप्रमाणे तो पापणीचा केस आपल्या हातावर ठेवते आणि विश मागते.